हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, MPSC गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026ची जाहिरात आलेली आहे आणि ज्यामध्ये पदसंख्या तुम्हाला माहीत असेल की किती आलेली आहे, तर 2619. तर या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रोसिजर जी आहे ती आजपासून सुरू झालेली आहे. म्हणजेच आज दिनांक 27 जून 2026 पासून तुम्ही अर्ज करू शकतात 17 जुलै 2026 पर्यंत. तर अर्ज कसा करायचा हे स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, अगदी कमी वेळामध्ये. सो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, MPSCचा ग्रुप सीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा या वेबसाईटवरती यायचं आहे, mpsconline.gov.in. इथे आल्यानंतर रजिस्ट्रेशन एक बटन दिसेल तुम्हाला, तर तिथे तुम्ही न्यू युजर रजिस्ट्रेशन करू शकतात. ज्यांची प्रोफाईल नसेल ते, आणि ज्यांची ऑलरेडी प्रोफाईल आहे किंवा ज्यांच्याकडे लॉग इन डिटेल्स आहे त्यांनी या लॉग इन बटनावर क्लिक करून इथे तुमचा ईमेल ID किंवा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. जर तुम्ही प्रोफाईल बनवली नसेल किंवा रजिस्ट्रेशन देखील केलं नसेल, पहिल्यांदाच फॉर्म भरणार असाल, तर आपल्या चॅनलवर आधीच व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. स्क्रीनवर तुम्हाला तो व्हिडिओ दिसतोय आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून आधी प्रोफाईल किंवा जी रजिस्ट्रेशन आहे ती प्रोसेस करून घ्या. त्यानंतरच या लॉग इन नंतर पुढील व्हिडिओ बघा. सो आता आपण लॉग इन करूया. लॉग इन जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला हा कॅप्चा कोड टाकावा लागतो, तो ॲज इट इज टाकून प्रोसीड करायचं. प्रोसीड केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन व्हाल. मित्रांनो, आता इथे दोन ऑप्शन्स तुमच्यासाठी असतात. एक म्हणजे डायरेक्टली जर प्रोफाईल तुमची अपडेटेड असेल, तुम्ही जर आता रिसेंट फॉर्म भरले असतील, काहीच तुम्हाला बदल करायचा नसेल, तर डायरेक्टली तुम्ही या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जाऊन इथं जी ग्रुप सीची जाहिरात आहे त्याच्या पुढे क्लिक करू शकता. किंवा जर तुम्हाला प्रोफाईलमध्ये काही बदल करायचे असतील किंवा प्रोफाईल क्रिएशन करायचं असेल, तर ते देखील तुम्ही इथून करू शकतात. त्यासाठी तुम्हाला माय अकाउंटमध्ये जावं लागेल, तुमची प्रोफाईल अनलॉक करावी लागेल, जे बदल करायचे आहेत ते करावे लागतील आणि त्यानंतर प्रोफाईल पुन्हा लॉक करून मग या ऑनलाईन ॲप्लिकेशनकडे यावं लागेल. तर बघा, प्रोफाईल क्रिएशन कसं केलं जातं यासंबंधी थोडं बोलतो, त्यानंतर आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करूया. ऑलरेडी प्रोफाईल असेल, काही बदल करायचा असेल, तर माय अकाउंटमध्ये जाऊन तुम्हाला प्रोफाईल अनलॉक करावी लागेल. सो माय अकाउंटमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला अपडेट ऑर अनलॉक प्रोफाईलचं एक ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरला एक OTP येईल, तो OTP टाकून व्हेरीफाय करायचा आहे. OTP टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करून तो OTP सक्सेसफुल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं. इथे आल्यानंतर बघा, तुमच्या प्रोफाईलच्या एकूण 6 स्टेप्स आहेत, त्या 6 स्टेप तुम्हाला भराव्या लागतात, जरी तुम्ही पहिल्यांदा प्रोफाईल क्रिएशन करत असले तरी. सो या 6 स्टेप कशा भरायच्या ते तुम्हाला थोडक्यात सांगतो, त्यानंतर पुढे जाऊया. बघा, इथं आधार कार्डचे डिटेल्स टाकावे लागतात. तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, तर येस करून आधार नंबर आणि त्यावरती तुमचं असलेलं नाव हे तुम्हाला टाकायचं आहे. नाव टाकून झाल्यानंतर इथे तुमच्या पर्सनल डिटेल्स तुम्हाला भरावे लागतील, ज्यामध्ये तुमचं सरनेम, त्यानंतर तुमचं पहिलं नाव म्हणजे तुमचं नाव असेल ते, आणि तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर इथे पुन्हा तुमचं नाव जसं तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती किंवा बोर्ड सर्टिफिकेटवरती असतं, तर तसं इथं टाकायचं आहे. आणि इथं फुल नेम तेच मराठीमध्ये किंवा देवनागरीमध्ये येऊन जातं. खाली मदर्स नेम, तुमची डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिक येते आणि जेंडर तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ID टाकून मॅरिटल स्टेटस टाका, नॅशनॅलिटी इंडियन टाकून मदर टंग तुमची मराठी इथे टाका. तुम्ही तुमचं नावात बदल केलेला आहे का, किंवा लग्नानंतर बघा मुलींच्या नावामध्ये बदल होतो, तर तिथे यस करून तुम्ही ऑप्शन्स निवडू शकतात. त्यानंतर तुम्हाला मराठी लिहिता वाचता बोलता येते का, तर इथे ते क्लिक करायचं आहे यस. फिजिकल मेजरमेंट, तुमची हाईट, वेट, चेस्ट जी आहे ती व्यवस्थित इथे टाका, जी असेल ती. सगळं जे आहे ते बघा, हाईट सेंटीमीटरमध्ये आणि वेट किलोग्रॅममध्ये, चेस्ट जी आहे ती सेंटीमीटरमध्ये, आणि फुगवल्यानंतर चेस्ट किती भरते तर ती देखील सेंटीमीटरमध्ये. त्यानंतर महत्त्वाच्या डिटेल्स म्हणजे तुमच्या कास्ट किंवा कॅटेगरी डिटेल्स. यामध्ये बघा, तुमची कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकावा लागतो. जर ओपन कॅटेगरी असेल, सो देअर इज नो नीड टू एंटर एनी नंबर. तर अदर कॅटेगरी असतील तर तुम्हाला सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, इश्यूइंग डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे, कधी इश्यू झाला त्या सर्टिफिकेटवरची जी डेट असते ती टाकायची. त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिलेअर जर ॲप्लिकेबल असेल तर इथे नॉन क्रिमिलेअर यस करायचं. यस केल्यानंतर सर्टिफिकेट नंबर टाकून कधी इश्यू केलं ते टाकावं लागतं. त्यानंतर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर यस, नसेल तर नो करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे व्हॅलिडिटीचा नंबर टाकावा लागेल आणि इश्यूइंग डेट टाकावी लागेल. या ज्या सर्टिफिकेटचे जे नंबर्स असतात ते तुमच्या जे डॉक्युमेंट असतं त्याच्या अपराईट कॉर्नरला असतात. सो राईट कॉर्नरला उजव्या बाजूला बघा, जो आउटवर्ड नंबर असतो तो तुम्हाला इथे टाकावा लागतो. त्यानंतर पुढे बघूया. त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी डिटेल्स इथे तुम्हाला भरावे लागतात, की तुम्हाला डिसेबिलिटी वगैरे आहे का, असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायची. जेव्हा तुम्ही यस करता तेव्हा तुम्हाला कुठल्या कॅटेगरीची डिसेबिलिटी आहे, सब कॅटेगरीज इथे कोणती आहे तुमच्या डिसेबिलिटीची, आणि पर्सेंटेज किती आहे,
आणि कोणत्या टाईपचं सर्टिफिकेट आहे, या सगळ्या डिटेल्स तुम्हाला भरावे लागतात. आपल्या कंडिशनमध्ये कुठली डिसेबिलिटी नाही, त्यामुळे नो करूया. स्पोर्ट पर्सन तुम्ही आहात का, तर असल्यास यस, नसल्यास नो. यस जर कराल तर अदर ऑप्शन्स ओपन होतात, ते ऑप्शन्स तुम्हाला भरावे लागतात. एक सर्व्हिसमॅन आहात का असल्यास यस करायचं. यस केल्यानंतर तुमच्या आर्मीचं डिव्हिजन निवडायचं, कुठलं आहे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. तर इथे ते करून रेग्युलर अपॉइंटमेंट इन आर्म फोर्स, तुमची तारीख कुठून तर कुठपर्यंत तुम्ही सर्व्हिस केलेली आहे. पिरियड ऑफ सर्व्हिस इथे ॲटोमॅटिक येतो. डिस्चार्ज सर्टिफिकेट और लेटर ऑफ परमिशन फॉर रिएम्प्लॉयमेंट नंबर, इथं डिस्चार्ज सर्टिफिकेटचा नंबर टाकून डिस्चार्ज कधी झाली ती तारीख टाकायची आहे. सिरियल नंबर ऑफ डेट ऑफ सर्टिफिकेट प्रोव्हाइडेड बाय ॲप्रोप्रिएट ऑथॉरिटी फॉर एज रिलॅक्सेशन. एज रिलॅक्सेशनची तुम्हाला इथे तारीख टाकावी लागेल, जो काही तुमचा सिरियल नंबर असेल तो. त्यानंतर पुढे बघा, आर यू डिसॅबिलिटी पर्सन होल्डर, तर इथे येस ऑर नो करा जे असेल ते. आणि तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट किंवा इतर कुठलाही लोकल बॉडीमध्ये एक सर्व्हिसमॅन म्हणून रिझर्वेशन घेतलेलं आहे का ते इथं टाकावं लागेल. आपल्या कंडिशनमध्ये एक सर्व्हिसमॅन आपल्याला नो करायचं आहे, ज्यांना लागून असेल त्यांनी. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉय डिटेल्स, तर इथे तुम्ही जर एम्प्लॉय असाल तर ते यस करा, नसाल तर नो करा. डोमेसाईल डिटेल्स, आर यू डोमेसाईल इन महाराष्ट्र, तर इथे डोमेसाईल डिटेल्स तुम्हाला यस ऑर नो करायचं आहे. तर आपल्याकडे डोमेसाईल आहे, त्यामुळे ते आपण डोमेसाईल सर्टिफिकेट अवेलेबल आहे का ते देखील इथे विचारतो. सो ते सिलेक्ट करायचं अवेलेबल, आणि ते तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट नंबर, इश्युइंग डिस्ट्रिक्ट आणि इश्युइंग डेट टाकायचे. प्रत्येक डॉक्युमेंटच्या बाबतीत तेच आहे, तेच टाकावं तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲडिशनल रिझर्वेशन, तुम्हाला कुठलं हवे आहे का. यामध्ये कुठले कुठले आहेत तर बघा, प्रोजेक्ट अफेक्टेड, जे की ग्रुप सीला चालतं, अर्थक्वेक आणि ग्रॅज्युएट पार्ट टाईम एम्प्लॉई. हे तिघंही जे आहेत ते फक्त ग्रुप सीसाठी असतात. त्यामुळे इथे जर तुम्ही यस केले तर अदर ऑप्शन तुमच्या सर्टिफिकेटचे ओपन होतात, तर ते ऑप्शन्स तुम्हाला भरावे लागतात. सो ग्रुप सी भरताना हे काळजीपूर्वक भरा. आणि ऑर्फन रिझर्वेशनचा तुम्हाला फायदा हवा आहे का, तर ते टाकून इथे सेव्ह करायची पहिली स्टेप. नेक्स्ट डिटेल्स सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला स्टेप 2, जिथे की ॲड्रेस इन्फॉर्मेशन आहे, तिथे यावं लागेल. सो ॲड्रेस इन्फॉर्मेशनमध्ये तुमचा जो काही परमनंट ॲड्रेस असेल आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस असेल तो टाकायचा आहे व्यवस्थित. इथं बघा, आता यात काही नवीन सांगण्याची गरज नाही, ॲड्रेस तुम्हाला जसा आहे तो टाकावा लागेल. त्यानंतर थर्ड स्टेप आहे अदर इन्फॉर्मेशन. इथे बघा, काही डिटेल्स ऑफ कोर्ट प्रिसिडिंग और क्रिमिनल ॲक्शन्स पेंडिंग अगेन्स्ट यू, याविषयी तुम्हाला माहिती भरायची आहे. तर जी रिअल माहिती असेल ती इथे भरा. ही वाचून घ्या व्यवस्थित, मी अदर व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला काही मेडल, स्कॉलरशिप किंवा प्राइजेस मिळालेले आहे का, तर इथे तुम्ही टाकू शकतात. त्यानंतर सेव्ह करायचं आहे. सेव्ह करून झाल्यानंतर इथे क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन तुम्हाला भरावी लागेल. आता क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशनमध्ये पहिल्यांदा SSCच्या डिटेल्स, नंतर HSC म्हणजे 12वी, त्यानंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि नंतर सर्टिफिकेशन जे असतील ते. यामध्ये तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट टाकणे म्हणजेच तुमच्याकडे असेल तर मस्ट आहे, आताच टाकून घ्यायचं. ॲपियर असेल तर ॲपियर करायचं, नसेल ॲपियर तर पास झाले असेल तर पास करायचं आणि त्या डिटेल्स भरून सेव्ह करायच्या. आणि इथं महत्त्वाची सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे SSCला जे ॲकॅडमिक मंथ्स आहे तर ते तुम्ही 12 टाकू शकतात. मी आयोगाला कॉल करून किंवा ज्या हेल्पलाईन नंबर आहे त्यावरती कॉल करून त्यांना विचारलं होतं, हे कन्फर्म केलं होतं की हे किती टाकायचे. तर 10वी आणि 12वीचे 12 मंथ टाकायचे. ग्रॅज्युएशनचे तुमचे 36 मंथ, 3 वर्षाचे ग्रॅज्युएशन असेल तर, आणि 4 वर्षाचं असेल तर 12×48 टाकायचं. पोस्ट ग्रॅज्युएशन जेवढे वर्ष असतील तेवढे, आणि सर्टिफिकेशनमध्ये तुम्हाला MSCIT टाकता येईल. तसेच तुम्ही जे टायपिंगच्या डिटेल्स आहेत ते टाकायचे आहे. फॉर एक्झाम्पल इथे ॲड जर करायचं म्हटलं, बघा इथे क्वालिफिकेशन टाईप तुम्हाला कुठला टाकायचा आहे तो सिलेक्ट करायचा. त्यानंतर सगळं इथे ते समोर येतं ते भरायचं. जे स्टार केलेलं आहे ते मॅन्डेटरी आहे भरणे, आणि जे नसेल तर ते नाही भरलं तरी चालेल. हे टाकून झाल्यानंतर सगळं सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर बघा इथं सेव्ह सक्सेसफुली येतं. त्यानंतर एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला येते. तर ती एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन असेल तर यस, नसेल तर नो. त्यानंतर लास्ट स्टेप आहे ती म्हणजे फोटो अपलोड किंवा सिग्नेचर अपलोड. तर इथे तुम्हाला तुमचा फोटो किंवा सिग्नेचर अपलोड करावी लागेल. आणि जी साईज आहे मित्रांनो, ती प्रोफाईल इमेजची म्हणजे पासपोर्ट फोटोची 50 KB आणि सिग्नेचरची देखील 50 KB लागेल किंवा त्यापेक्षा कमी लागेल, पण 50 KBपेक्षा जास्त इथे अपलोड करू नका. एक टिक करायचं आणि सबमिट अँड लॉक प्रोफाईलवर क्लिक करायचं. सबमिट अँड लॉक प्रोफाईल केल्यानंतर तुमची प्रोफाईल लॉक होणार आहे. मग तुम्ही कोणत्याही फॉर्मला अप्लाय करू शकता. प्रोफाईल लॉक करण्यासाठी एक कन्फर्मेशन तुम्हाला मागतं, तर ते कन्फर्मेशन कन्फर्म करायचं. कन्फर्म केल्यानंतर पुन्हा होम स्क्रीनला तुम्ही तुमच्या या प्रोफाईलच्या याल. आता यानंतर मित्रांनो, मुख्य जे आहे म्हणजेच महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजेच ऑनलाईन ॲप्लिकेशनची. इथं बघा जे काही टॅब्स आहे वरती त्यातील तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन या टॅबमध्ये यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला ही ग्रुप सीची ॲड इथे दिसेल बघा, महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसेस कंबाईन प्रिलिम 2026, गटक सेवा पूर्वपरीक्षा 2026. याच्या पुढे जे व्ह्यू बटन आहे त्या व्ह्यू बटनावर क्लिक करायचं. व्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला चेक इलिजिबिलिटी नावाचा एक ऑप्शन येतो. इथे तुम्हाला ग्रुप सीची जाहिरात देखील डाउनलोड करता येते. जर तुम्ही बघितली नसेल तर इथून बघू शकतात तुम्ही.
आणि ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत आजपासून, म्हणजे 27/6/2026 पासून. इथं चेक इलिजिबिलिटीवर क्लिक करायचं. ज्या ज्या पदाला तुम्ही इलिजिबल असाल तर ते पद तुम्हाला इथे दिसेल. आता आपल्या केसमध्ये आपण 2 पदांना इथे इलिजिबल आहे. एक म्हणजे टेक्निकल असिस्टंट आणि दुसरं म्हणजे क्लर्क टायपिस्ट. तर जे जनरल ज्यांची डिग्री आहे प्लस टायपिंग आहे त्यांना हे पदं येतीलच इथे इलिजिबल. पण जर इथे एक्साईज ॲड झाल्यानंतर तर ते देखील तुम्हाला चालणार आहे. त्यामुळे ज्यांना एक्साईजच्या जागा ॲड झाल्यानंतर फॉर्म भरला नाही यापासून वाचायचं असेल तर त्यांनी आत्ताच फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर बघा इथे आता तुम्हाला नेक्स्ट स्टेप म्हणजे ॲप्लाय या बटनावर क्लिक करायचं आहे. फीज ॲप्लिकेबल कॅटेगरीसाठी 344 आहेत. ओपनसाठी देखील फीज वेगळ्या आहेत, त्या तुम्हाला तिथे दिसतील. सो ॲप्लाय या बटनावर क्लिक करायचं. ॲप्लाय केल्यानंतर इथे एक टिकमार्क तुम्हाला करावं लागेल आणि टिकमार्क केल्यानंतर इथे लोकेशन टाकून सबमिट अँड पे फीज या बटनावर क्लिक करावं लागेल. फीज या बटनावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट इथे तुम्ही क्लिक करायचं. ऑनलाईन पेमेंट करू शकतात आणि SBI ऑप्शन सिलेक्ट करायचा जर पेमेंट तुम्हाला कॅन्सल होऊ द्यायचं नसेल किंवा एरर येत असतील तर. आणि ओके या बटनावर क्लिक करायचं. ओके केल्यानंतर बघा तुमच्यासमोर SBI ई-पेचा एक ऑप्शन ओपन होईल. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयोगाने रिसेंटली इथे UPI ऑप्शन देखील अलाउड केले आहेत. त्यामुळे तुम्हाला इथे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नसेल तरी देखील पेमेंट करता येतं. सो इथे UPIचं एक बटन दिलेलं आहे. या UPI बटनावरून इथे UPI QR सिलेक्ट करायचा आणि पे नाव या बटनावर क्लिक करायचं. बघा जसं तुम्ही हे सिलेक्ट कराल आणि पे नाव या बटनावर क्लिक कराल तसं तुम्हाला एक UPI इथे एक QR इथे येणार आहे. तो QR स्कॅन करून तुम्ही पेमेंट करायचं आहे. QR स्कॅन करून पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज येईल आणि तो मेसेज आल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तुमच्या प्रोफाईलला रिडायरेक्ट केलं जाईल. रिडायरेक्ट केल्यानंतर तुम्ही तिथे तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुमच्या ॲप्लिकेशनची प्रिंट देखील घेऊ शकाल. सो दिस इज हाऊ तुम्ही स्टेप बाय स्टेप हा फॉर्म भरू शकतात आणि प्रिंट या स्टेपपर्यंत जाऊ शकतात. आय होप तुम्हाला या व्हिडिओची नक्कीच मदत होईल. काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन त्यासाठीच आहे, तुम्ही तिथे फ्रीली विचारू शकतात. आणि या व्हिडिओला एक लाईक करून जा जेणेकरून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.